नमस्कार मंडळी, मी कांचन नमस्कार मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण करणार आहोत नळ फिशचा क्रिस्पी असा फ्राय। तुम्ही ते बघू शकता किती छान कलर आलेला आहे आणि खूप कुरकुरीत असे आपले फिश फ्राय पण होतात। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चला तर रेसिपीला सुरुवात करूयात। इथे घेतलेला आहे मरळ फिश। आधी कापून घेतला होता, नंतर स्वच्छ धुवून घेतलेला आहे। आता हा मी मॅरिनेट करणार आहे। तर त्यामध्ये मी टाकणार आहे लाल मिरची पावडर, धना जिरा पावडर, थोडीशी हळदी, गरम मसाला, चवीनुसार मीठ, हिरवी मिरची, अद्रक लसूणचं वाटण, हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि मॅरिनेट होण्यासाठी मी ठेवणार आहे अर्धा ते 1 तासासाठी। तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही 10 ते 15 मिनिटं सुद्धा ठेवू शकतात। फिश इथं आपलं चांगलं मॅरिनेट झालेलं आहे। आता आपण हा फ्राय करून घेऊयात। इथे घेतलंय तांदळाचं पीठ, बारीक रवा, लाल मिरची पावडर, मीठ आणि हळद मिक्स करून घ्यायचं। झालं की फिश घ्यायचे आहे, तांदळाच्या पिठात रव्यामध्ये छान कोट करायचे आहेत। इथे बघू शकता ह्या प्रकारे। आणि हे मी शालो फ्राय करणार आहे, डीप फ्राय करणार नाही आहे। तर तवा ऑलरेडी मी गरम होण्यासाठी ठेवलेला आहे। इथे तव्यावर ऑइल टाकून छान गरम करून घेतलं होतं। त्यावर ठेवणार आहे आपले फिश आणि दोन्ही साइडने छान कुरकुरीत होईपर्यंत स्लो गॅसवर फ्राय करून घ्यायचे आहेत। एका साइडने आपला फिश छान फ्राय झालेला आहे। हा मी पलटून घेणार आहे। पलटून घेतल्यानंतर त्यावर मी आता झाकण ठेवणार आहे आणि झाकण ठेवल्यानंतर परत आपण 3 ते 4 मिनिटं स्लो गॅसवर आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे। याने काय होणार आहे, आपला जो फिश आहे ना छान मजपर्यंत शिजणार आहे आणि वरतून छान कुरकुरीत पण होईल। दोन्ही साइडने आपला फिश छान फ्राय झालेला आहे आणि तितकंच कुरकुरीत पण झालेला आहे। आपण हा काढून घेणार आहोत आणि याची प्लेटिंग करून घेऊयात। चला आता मंडळी, इथे आपला छान कुरकुरीत असा मरळ फिश खाण्यासाठी रेडी झाला आहे। तुम्ही ही रेसिपी घरी जरूर ट्राय करा। व्हिडिओ कोणत्याही कारणावर तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। नवमीज किचन मराठी बघितल्याबद्दल धन्यवाद।